आमचा आदिवासी बहुल जरी हा विभाग असला तरी ही जनता खूप सुज्ञ आहे. सगळं जाणते, राजकारण दिल्ली पासून तर गल्लीपर्यंत जाणते. इतके चौकश असतात, कारण आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं, विधानसभेच्या निवडणुकी पाहिलं, अतिशय चौकश आणि सुज्ञ जनता आहे. मतदार इथला आहे, त्याच्यामुळे तो आयात केलेले दोन्ही उमेदवार आहेत. नारायण डामसे असतील हे आयात केलेले आहेत. शेका पक्षाला दागा फाटका देऊन तिकडे गेले आणि ते ज्या ठिकाणी आदिवासी जनरल सीट पडते त्या ठिकाणी ते तिथशी आपली उडी घेतात आणि तिथं निवडून येण्याचे मनसुबे बघतात आणि नंतर मग निवडून आल्यानंतर आपलं स्वतःचं कल्याण करत बसतात. हे जनतेने इथल्या जाणलेले आहे. त्याच्यामुळे इथे या कळंब विभागातली जनता त्यांना थारा देणार नाही. दुसरा उमेदवार नेरळहून इकडे आयात केला, इकडे त्यांना उमेदवार मिळाले नाहीत. आमच्याकडे इतके प्रामाणिक आणि सरळ म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत. राष्ट्रवादीमध्ये निरगुडा असताना त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांचा हक्क होता, पण त्यांना उमेदवारी दिली नाही. ही उमेदवारी एखाद्या संधी साधूला दिली त्यांनी आणि त्यांचं मन उद्विग्न झालं आणि त्यांनी आमच्याकडे बोलून दाखवलं. आमदार साहेबांची भेट घेतली, मला तुमच्या पक्षामध्ये यायचंय. कशासाठी यायचे तर तुमच्या पक्षात यायचे. उमेदवारीसाठी त्यांनी काय प्रवेश केला नाही. आणि काही अवलगना करतात. राजचंद्र निरगुडा यांनी काही मोठ्या पैशासाठी त्यांनी तिकडे प्रवेश केला. आदिवासी समाजाला ते कुठेतरी जाऊन वाड्या पाड्यांचं सांगतात आणि पैशासाठी केला आणि तिकडे उमेदवारीसाठी केलं. तर तसं नाही. वास्तव असं आहे का त्यांचं मन तिकडे उद्विग्न झालं, त्यांना ते सहन झालं नाही. अन्यायाविरुद्ध उठायला पाहिजे म्हणून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आम्ही जाणलं एवढा चांगला माणूस, एवढा प्रशासनाचा अनुभव असलेला माणूस जर आपल्याला उमेदवार जर असला तर आपल्याला चांगलं होईल. म्हणून आमदार साहेबांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्यांना ती दिलेली आहे. कुठलंही आमिष दिलेलं नाही. एक सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला, एक माणसाला न्याय द्यायचं काम आमदार साहेबांनी केलेलं आहे. दुसऱ्यांदा आता शेका पक्षाचे आपले दोन उमेदवार आहेत. अनिल जोशी उशीर वार्डामध्ये त्यांच्या मिसेस आहेत, रेश्मा जोशी, या सुद्धा उच्च शिक्षित आहेत. कारण समाजासमोर काय नेलं पाहिजे तर चांगला सुशिक्षित चेहरा नेला पाहिजे. समाजाचं नेतृत्व करताना त्यांना त्याची जाण असली पाहिजे, म्हणून त्यांना तिथं दिलेलं आहे. इथं आपल्या ह्या नीलमताई आहेत. नीलमताई ग्रामपंचायत मध्ये सदस्य होत्या, अतिशय सुसंस्कृत आणि सुशिक्षित आहेत. असे चांगले चेहरे आम्ही दिलेले आहेत आणि जे समाजासाठी उपयुक्त, समाजासाठी जे काम करणारे सातत्याने हरचंद्र निरगुडा असतील, अनिल जोशी असतील, नीलमताईंनी वसंत शेठ सर असतील, या सातत्याने समाजासाठी काम करतात. पण समाजाचा ज्यांनी वसा घेतलेला आहे, समाजासाठी जे काम करतात त्यांनाच प्रतिनिधित्व दिले पाहिजे, त्यांनाच प्राधान्य दिले पाहिजे. म्हणून ते उमेदवार दिलेले आहेत आणि जनतेने त्यांना पसंती दिलेली आहे आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे. याच्यामध्ये आमच्या मनामध्ये दुमत नाही.